गोट्याची गोष्ट. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? आय होप सर्व मजेत असतील. आमच्या या नवीन मराठी पॉडकास्ट मध्ये आपलं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक गोट्या नावाच्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे. आय होप तुम्हाला हे ऐकून मज्जा येईल. तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया. गोट्याचं खरं नाव तर गंगाधर आहे, पण गोट्या नावाने हा पूर्ण गावात फेमस आहे. तर हे नाव कसं पडलं त्याच्या मागे खूप गंमताची गोष्ट आहे. मला तुम्हाला सांगतानाच हसायला येत आहे. गोट्या 4 वर्षाचा असताना दिवाळीच्या वेळी आपल्या मित्रांसोबत मस्त फटाके फोडत होता आणि एक फटाक्याच्या माळेतून एक फटाका उडाला आणि डायरेक्ट गोट्याच्या चड्डीत. मग काय, ओरडत ओरडत गोट्या चढला त्याच्या ओट्यावर आणि आग लागली त्याच्या. तेव्हापासून त्याचं नाव गोट्या असं पडलं. गोट्या लहानपणापासून अभ्यासात काही खास नव्हता. दररोज वडिलांच्या शिव्या, शेतात खेळणं आणि संध्याकाळी सोनू निगमचे मोठ्या आवाजात गाणं ऐकणं. गोट्याचे वडील जनार्दन यांचा गावात एक छोटासा किराणाचं दुकान होतं आणि त्याला एक सुपर मार्केटमध्ये कन्वर्ट करणं हे जनार्दनचं स्वप्न होतं. पण हे खरं करायला काय गोट्याने दिलं नाही. आता दुखीची बातमी होती की गोट्याला कधी आईचं प्रेम आणि लाडाने कोणी कुशीत नाही घेतलं. कारण गोट्याची नेमकी आई कोण हे उत्तर जनार्दनला अजूनपर्यंत नाही भेटलं. जनार्दन आपल्या जवानीत इम्रान हाशमी होता आणि या कारणामुळे एक दिवस त्याच्या घराच्या बाहेर लहान बाळ म्हणजेच आपल्या गोट्याला कोणीतरी सोडून आणि सोबत एक पत्र त्याच्यात, रंगवल्यास जाम तू साड्या, आता सांभाळ तुझं पोर भाड्या. फक्त एवढंच लिहून फुल सस्पेन्स मध्ये जनार्दनला आयुष्यभर सोडलं आणि गोट्याला सांभाळून जनार्दनचे कपाळात गेले. आणि जनार्दनने कधी मस्करीत पण लग्न नाही केलं. गोट्या आणि जनार्दनचं अजिबात नाही जमायचं. एका घरात राहून सुद्धा ते एकामेकाशी सोशल डिस्टन्स मेंटेन करून राहायचे. कारण गोट्याला लहानपणापासून प्रश्न, माझी आई कोण, माझी आई कोण? आणि जनार्दनचं उत्तर, मला नाही माहित, पण त्याचंच होतं ते एक पर्सनल लोन. गोट्याला आपल्या गावाशी खूप प्रेम होतं म्हणून तो काय मुंबईला नोकरीसाठी गेला नाही. पण त्याचे सर्व मित्र मुंबईला जाऊन सेट झाले आणि ह्या कारणामुळे जनार्दनच्या शिव्या गोट्यासाठी अजून वाढल्या. गोट्या गावातल्या पाटीलांच्या बर्फ फॅक्टरीमध्ये काम करायचा. पाटीलाने त्याला येण्या जाण्यासाठी एक स्प्लेंडर बाईक दिली होती आणि महिन्याला काय 8,000 ज्याच्यात तो खुश होता. गोट्याचा फेवरेट सिंगर म्हणजेच सोनू निगम त्याची गाणी ऐकून गोट्या गावात परफॉर्म करायचा. मग कोणाचं लग्न असो या गावात झालेला कोणता कार्यक्रम, कधी कधी तर मैताला पण लोक त्याला बोलवायची. पण हे सर्व राहिलं बाजूला. गोट्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते फक्त गोट्यालाच माहित. त्याला मुंबईला जायचं आहे, पण एका अटीवर. ती अट जाणून घेण्यासाठी तुम्हाला गोट्याची गोष्टचा 2nd एपिसोड मुंबईवरून आला कॉल ऐकावा लागेल. मग तोपर्यंत धन्यवाद.